लोकनेते रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्तानं धुळ्यामध्ये अभिवादन सोहळा होणार आहे। तसंच जनसेवा पुरस्कार पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे यांना देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे। त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। धुळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मका, सोयाबीन, कपाशीचं नुकसान झालंय। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या हितासाठी काही घोषणा करतील का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। एकूणच या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी। राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने उद्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की शहरातील SSVPS कॉलेज मैदानावरती त्यांचा हा अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे। ह्याच ठिकाणी समाजसेवक प्रकाश आमटे यांना देखील पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहेत। एकंदरीतच पाहायला गेलं तर रोहिदास पाटील यांचे सुपुत्र माजी आमदार कुणाल पाटील यांनी नुकताच भाजपामध्ये हा पक्ष प्रवेश केला आणि त्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदाच मुख्यमंत्री हे धुळ्यात येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं राज्यामध्ये अतिवृष्टी देखील झालेली आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल किंवा इतर मंत्री असेल, या ठिकाणी शेतकऱ्यांकडून किंवा जे विरोधक आहे यांच्याकडून घेराव आणण्यात येत आहे। याच ठिकाणी त्या अनुषंगाने धुळ्यात देखील उद्या मुख्यमंत्री येत आहेत आणि या ठिकाणी पोलिसांकडून देखील कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हात लावण्यात आलेला आहे। एकंदर या ठिकाणी साधारण 15 ते 20 हजार लोक येतील अशी या ठिकाणी माजी आमदार कुणाल पाटील यांच्याकडून येणाऱ्या नागरिकांची सोय या ठिकाणी करण्यात आली। येथे मुख्यमंत्री धुळ्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेले। या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री काही घोषणा करतात का हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।